नमस्कार. आजच्या नाशिक शहरामध्ये आपला जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी एक दिवस अगोदर आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सन्माननीय व्यासपीठ आदरणीय शिंदे सर, आमचे जोनवंत तांबे सर, नवीनच कॅम्पला आलेले निशांदार सर आणि नाशिक शहराचे भावी आमदार उद्योगदार आलेले आदरणीय पाटील सर, खरात सर आणि ज्यांना किती चुका केल्या कसंही वाटलं तरी मला सांभाळून घेणाऱ्या आदरणीय चौगुले मॅडम, सर्व एसीपी सहकारी बंधू आलेले एसीपी सर मॅडम, साहेब पगार दादा, साहेब मारेकर दादा, माझे सर्व सहकारी पोलीस निरीक्षक मित्र, सर्व सन्माननीय पोलीस कर्मचारी बंधू भगिनी, पगार दादा, मारेकर दादा यांचे कुटुंबीय. खरं म्हणजे मला ही वेळ येईल असं वाटत नव्हतं किंवा ही वेळ यायला नको माझ्या असं वाटत होतं. म्हणजे मी रिटायर व्हायलाच नको पाहिजे असं मला वाटत होतं. म्हणजे पोलीस खात्यात असताना म्हणजे एखाद्या वेळेला काल परवा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये माझं नाव वाचलं गेलं पाहिजे 21 ऑक्टोबरच्या कार्यक्रमामध्ये, किंवा मी शेवटच्या क्षणापर्यंत पोलीस वर्दीमध्येच पाहिजे अशी माझी अपेक्षा होती. ती परमेश्वराने पूर्ण केली नाही. परंतु तरीही अगोदर ब्रिटिश काळामध्ये जे सांगितलं गेलेलं आहे की नागरिक हा साध्या विषयातील पोलीस असतो, मरेपर्यंत साध्या विषयातील पोलीस राहील याचं कोणतीही शंका नाही. फक्त आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये थोडीशी खंत अशी वाटते की आज 2 जण एकत्र आलेले आहेत. हिंदू धर्मियांचे कोजागिरी पौर्णिमा आणि मुस्लिम धर्मियांचा ईद मिळाला, दोघं आनंदाचे आणि उत्साहाचे झाले. तसंच आदरणीय लक्ष्मण पाटील साहेब की ज्यांच्या नाम सर्व नाशिककरांच्या मुखात आहे, सर्व कर्मचाऱ्यांच्या मुखात आहे आणि एक त्याच्या विरुद्ध बाजू म्हणजे एक हिंदू धर्माचा सण कोजागिरी दुसरा ईद मिळाला, दुसऱ्याचेही नाव आहे मंगलसिंग सुरवंशी. दोन्ही प्रसिद्ध आहेत, पण एक सुप्रसिद्ध आणि एक कुप्रसिद्ध. म्हणजे ज्यांच्याबद्दल पोलीस कर्मचारी अतिशय पॉझिटिव्ह बोलतात असे आदरणीय लक्ष्मण पाटील साहेब, आणि ज्यांच्याबद्दल पोलीस कर्मचारी निगेटिव्ह बोलतात असे मंगलसिंग सुरवंशी. हे दोघं कार्यक्रम आज एकत्र झालेले आहेत. 2 टोका एकत्र कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि मगाशी डॉक्टर मुद्गल, नटाते सर, मॅडम जे बोलले तेव्हा मला आठवण आली की मनुष्य जेव्हा जातो 4 लोकांच्या खांद्यावर किंवा सेवानिवृत्त होतो त्यावेळी ती प्रथा असते किंवा पद्धत असते की त्याच्याबद्दल चांगलं बोलावं. म्हणून डॉक्टर मुद्गल सर मला वाटतं. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मला खरं अभिमान वाटतो की शाळा जिथे माणसाची सुरुवात होते ती शाळा आज सर्व शाळा एकत्र भरलेल्या आहेत तिथे विद्यार्थ्यांसाठी. आपली पहिली शाळा कुटुंब असते, कुटुंबामध्ये आई असते. माझी आई सुद्धा या कार्यक्रमाला योगाने उपस्थित आहे. जिने मला लहानपणी संस्कार दिले, अशिक्षित जरी असते ती सुद्धा इथे उपस्थित आहे. नंतर मी PTCला गेलो, डायरेक्ट पोलीस ऑफिसर असल्यामुळे तिथे गेल्यावर मला सावंत सोडण्यासारखा मित्र मिळाला, तो माझ्या गुरु झाला. आणि एकदा नोकरीला लागल्यानंतर सर पहिल्यांदा मी नोकरीत पोलीस खात्यात आलो त्यावेळेस CPI नावाचं एक पद होतं सर. तर माझे CPI होते DK जाधव म्हणून साहेब, ते इथे हजर आहेत सर. ते योगाने मी झालेलेच आहे. आता तेच सर माझ्या या आरोग्याने बोलायला, पोलिसिंगला, सगळ्या गोष्टीला तेच जबाबदार आहेत सर. मला बिघडायचं तर मी जोडायचं म्हणून पोलीस ठेवलं तर नाशिक रेंजमध्ये सगळ्यात
पोलीस स्टेशन पॉलिटिकली क्रिमिनलच्या दृष्टीने तोंडाच्या पोलीस ठरवतो सर. त्या ठिकाणी बाबा शिपाई होते सर. कुठलाही मोठा बंदोबस्त असला की जिल्ह्यातून एजीपी सर, ॲडिशनल एसपी सर आणि सीपीआय साठी द्यायची आणि प्रत्येक बंदोबस्ताला त्याला मारला, त्याला शिडी दिली, असा प्रॉब्लेम झाला. मी रोज प्रॉब्लेम करणार पोलिसिंगसाठी, परंतु बऱ्याच मंडळींना ते सहन होत नव्हतं. पॉलिटिकली खूप सेन्सिटिव्ह गाव आहे सर. ते सर्व बाबा निस्तरत बसायचे, म्हणजे काही प्रॉब्लेम झाला की ते सॉल्व्ह करायचे. त्यांच्यामुळे मला सर आगाऊपणा करायची, जास्त पोलिसिंग करायची, जास्त ऍक्टिव्हपणे पोलिसिंग करायची सवय मिळाली. असे माझे गुरु त्याची गेली त्या आचरित सर. आणि नाशिक शहरात आल्यानंतर सर्व सहकारी मित्र, कोणी मित्र, DCP पाटील सर, चौगुले मॅडम, तांबे साहेब, खरात साहेब, या सर्वांनी मला वेळोवेळी काम करताना मार्गदर्शन दिलेलं आहे. त्यामुळे मी म्हटलेलं आहे की माझी बालवाडीपासून युनिव्हर्सिटीपर्यंतची ही शाळा आपण भरवलेली आहे. तर आपल्याला मी शतशः नमस्कार करतो सर. आणि श्रावण SC कॅटेगरीचा आहे, परंतु तो SC कॅटेगरीमध्ये मी सामाजिक दृष्ट्या बोलत नाही, परंतु मोची समाजाचा तो माझ्या मित्र आहे. ब्राह्मण समाजाचा तो चौर्य कर्म करतो, चोरी करतो सर. कारण मी बोलणार होतो की आपण ज्या पद्धतीने स्टेजवर उतरून आमच्या आईंना, या आईंना लावून नमस्कार केला, तेव्हा माझ्या अंगावरी काट्या. मी सुद्धा म्हणत होतो की मी बोलेल, पण आमच्या दोघांचे मन एवढे जुळलेले आहेत की त्यांनी माझ्या मनातनं चोरून घेतलं सर आणि मला सांगितलं. आणि याच्या अगोदर पाटील सर बोलले, नकाते सर बोलले, सर्व लोक बोललेले आहेत. तरी मी आपली जसं मॅडम यांची सर्वांची माफी मागून नेहमीप्रमाणे शेवटच्या आता दादागिरी करून मी जे लिहून आलेलं आहे इकडून तिकडून विचारून ते वाटतं सर. मी अतिशय सर्वसाधारण कुटुंबामधून आलेलं आहे सर. एकदम गरीब परिस्थिती, खेडेगावातून आलेलं आहे सर. आणि ग्रामीण भागातून आल्यानंतर तालुक्याला मी हायस्कूलला ज्यावेळेस गेलो सर 8वी 9वी 10वीला, त्यावेळेस खेड्यांमध्ये पोलीस स्टेशनला इन्चार्ज PSI राहायचे, सिनियर PSI राहायचे सर. तर आता मी बदलून जातोय, परंतु आपल्याकडे मी रिटायर होतोय, सॉरी सर. आपल्याकडे आता DCP क्राईम शंकर सर आलेले सर. बहुतेक सरांचे वडील प्रताप सिंग शंकर सर. मी 9वी किंवा 10वीला होतो अंबड्याला, हेच आहे. त्यावेळचा पोलीस अधिकाऱ्याचा रुबाब, तो रुतबा, तो बघितल्यावर त्याच क्षणाला मनात ठरवून घेतलं की आपणही पोलीस अधिकारी व्हावं आणि खेळामध्ये त्यावेळेस पोलीस अधिकारी व्हावं यासाठी तुम्हाला सर्व वलय पाहिजे, राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि पारंपरिक, म्हणजे आपलं कोणीतरी पोलीस खात्यात पाहिजे असा गैरसमज होता सर. परंतु आई वडिलांची पुण्य, वडिलांचा पाठपुरावा, वडिलांचं मार्गदर्शन याच्यामुळे मी डायरेक्ट पोलीस ऑफिसर झालो सर. सर आजचा हा कार्यक्रम मी आपल्याला विनंती करून कार्यक्रमाला हजर राहणार नव्हतो सर. कारण मला 25 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत हा कालखंड यापूर्वी दुर्दैवाने अतिशय संघर्ष आणि वाईट प्रसंगातून जावं लागलं सर. माझे वडील वारून 1 वर्ष झालं सर. मी इथे असतानाच बरोबर त्यांची परवा 28 तारखेला पुण्यतिथी होती सर. त्यांना 1 वर्ष पूर्ण झालं. आणि माझा मुलगा UPSCच्या तयारीसाठी दिल्लीला गेलेला होता. त्याचा अभ्यास झाला होता सर. आणि दुर्दैवाने त्याचा काळ वाढत होता. त्या याच्यातून कोशामधून मला बाहेर निघणं शक्य नव्हतं, परंतु आपले जे संवाद साधणं आणि हे जे माझे सर्व अंमलदार बंधू भगिनी आहेत यांच्याशी जे मी वागलेलो आहे, हे का वागलेलं आहे याची सर्व कारण मीमांसा आहे यांच्यासमोर सांगून त्यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यासाठी मला या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणं होतं, म्हणून मी उपस्थित राहिलो सर. सर ट्रेनिंग नंतर मी धुळे जिल्ह्यात नोकरी केली सर. तेव्हा धुळे आणि नंदुरबार जिल्हा एकत्र होता सर. माझ्या एकूण